बॉसची ट्रॉफी मला वाटतं जवळपास 4 वर्षांनी एका मुलीच्या हातात आली आहे. भाऊंनी सांगितलं होतं या सिच्युएशनला असं पण तुम्ही वागू शकला असतात. ट्रॉफी पण हवी आहे आणि घर पण नाही सोडायचं. मला असं वाटतं की जर नाही बोलली ना पोटातलं तर मी मरून जाईल असं वाटतं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठीचा 6वा सीझन नुकताच संपलेला आहे आणि या सीझनची विनर ठरलेली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी तन्वी कोलते. नमस्कार. हाय तन्वी. हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स आमच्या सगळ्यांकडून. आणि सगळ्यात छान गोष्ट ही वाटते की बिग बॉसची ट्रॉफी मला वाटतं जवळपास 4 वर्षांनी एका मुलीच्या हातात आली आहे. ही खूप भारी गोष्ट आहे आणि तुझं कौतुक आहे, कारण का घरामध्ये गेल्यापासून म्हणजे डे 1 पासून तू ते एक ध्येय ठेवलेलंस की मला ती ट्रॉफी उचलायची आणि 100 दिवस पूर्ण करून ती ट्रॉफी तू घेऊन आली असतो, त्यासाठी तुझं खूप खूप कौतुक. थँक्यू. येस. कसं वाटतंय? छान मस्त ट्रॉफी घेऊन बाहेर आलीस आणि 100 दिवसांनी बाहेर आलीस, खूप माणसांमध्ये आलीस. सो काय मिस करतेस घरामधलं आता? घरामधलं तर सगळंच मिस करते. मुळात मी पूर्ण घरालाच मिस करते. द्विधा मनस्थिती होती माझ्यासाठी ती की ट्रॉफी पण हवी आहे आणि घर पण नाही सोडायचंय अशी वाली फिलिंग होती. पण 100 दिवसांचा प्रवास करून फायनली ट्रॉफी घेऊन आली आहे. मिस म्हणजे काय, सकाळचा मॉर्निंग डान्स जो आमचा होता, वेकअप डान्स, मॉर्निंग डान्स नाही वेकअप डान्स म्हणेन मी त्याला, तो मिस करतेय. बिग बॉसचा आवाज मिस करतेय, बिग बॉसचा सोफा मिस करतेय आणि बाकी आमची भांडण तंटा जी दिवसभर चालू असायची ती मिस करते. कुठेतरी शांत शांत सुखसुखाट झालंय आता आयुष्यात, तो पण मिस करतेय. घरातून बाहेर आल्यानंतर म्हणजे अगदीच एकच दिवस झालाय तुला बाहेरून, पण तरी सुद्धा त्या पहिल्या दिवसापासून ते 100व्या दिवसापर्यंत तुला असं काय वाटलं की माझ्यातली नवीन तन्वी ह्या गोष्टींमुळे बाहेर आली, किंवा हे तर मला माहितीच नव्हतं की मी अशी पण आहे किंवा मी अशीही रिॲक्ट होऊ शकते? प्रत्येक भाऊचे धक्के झाल्यानंतर मला असं वाटायचंच की भाऊ जे बोलतायत त्याच्यावरती काहीतरी वर्क करून बघूया. या सिच्युएशनला भाऊ ज्या प्रकारे बोलले त्या प्रकारे हाताळून बघूया. सो तो टास्क होता माझ्यासाठी की भाऊंनी सांगितलं होतं या सिच्युएशनला असं पण तुम्ही वागू शकला असतात, तर ते वागणं माझ्यासाठी टास्क होतं. आणि ते टास्क प्रमाणेच घेतलं की चला आता असं करून बघूयात की काय रिॲक्शन येणार आहे म्हणून. त्या प्रकारे हाताळून बघितलं तर खूप चांगला रिस्पॉन्स आला. मी ती डील केली तशी त्या प्रकारे त्या सिच्युएशनला. आणि लगेच दुसऱ्या भाऊच्या धक्क्यात भाऊनी सांगितलं की मी ज्या प्रकारे बोललो त्या प्रकारे तुम्ही ती डील केली, म्हणजे तुम्ही वागू शकता असं, रागावर कंट्रोल करू शकता. म्हटलं हो, हे मला नवीनच कळलं इथे येऊन की मी रागावर कंट्रोल करू शकते. आणि खरंच आहे, टप्प्याटप्प्यात मी माझ्या रागावरती नियंत्रण ठेवलं आणि ब्लास्ट नाही झाले शेवटच्या दिवसापर्यंत. नंतर असं मला वाटतं की मी नियंत्रण ठेवलं. पण तू तिथे ना अनेकदा आम्ही बघायचो की तू खूप बोलायचीस, तू खूप एक्सप्रेस व्हायचीस. खऱ्या आयुष्यात पण अशीच आहेस तू? हो, मला असं वाटतं मी जर नाही बोलली ना पोटातलं तर मी मरून जाईल असं वाटतं. की म्हणजे असं खूप जोराचं येतं बोलायला आणि जर मी नाही पटकन एक्सप्रेस झाले ना तर असं वाटतं की खूप दडपणाखाली आहे मी आणि मला बोलायचंय आणि मी शांत नाही राहू शकत जास्त वेळ. म्हणजे किती काय झालं तरी खूप बोलायचं असतं मला. मी तिकडे पण तशीच होते, इकडे पण अशीच आहे. आता फक्त माझी बॅटरी लो आहे मेंदूची म्हणा, पण तोंडाची चालू आहे. खूप बोलते तर अजूनही चालूच आहे. पण माझा बोलका स्वभाव आहे आणि मी खूप बोलतच असते. बिग बॉसच्या जर्नी बद्दल तर तुला सगळ्यांनीच खूप विचारलं असेल, पण मला तन्वीची आधीची जर्नी ऐकायची आहे की बिग बॉस तुला कसं तुझ्यापर्यंत आलं, किंवा तो एक डिसिजन की तू त्याआधी एक मालिकाही करत होतीस. सो एक छान काहीतरी सुरू असताना ते सोडून पटकन एक स्विच करणं हा पण खूप मोठा निर्णय आहे आणि खूप त्याच्यासाठी हिंमत पण लागते. सो हे सगळं कसं झालं आणि त्या आधीची तन्वी कशी होती? सिरियल म्हणजे कॅरेक्टर संपतच आलं होतं तसं बघायला गेलं तर, आणि परमिशन मिळाली होती की दुसरीकडे आपण घेऊ शकतो म्हणून, दुसरी सिरियल आली वगैरे तर. आणि जे माझं स्वप्न होतं तिकडून ऑलरेडी मला ऑफर आली होती. म्हटलं आता आलंच आहे ऑफर तर मग रिस्क घेण्यात फायदाच असणार आहे माझा. आणि स्वप्नांच्या पुढे मला बाकी काही दिसत नव्हतं, त्यामुळे मी एक्सेप्ट केलं आणि काय पलट झाला. क्या बात. आणि आज तन्वी कोलते हे नाव मला वाटतं महाराष्ट्रभरामध्ये पोचलेलं आहे. जे काही तू बिग बॉस मध्ये तुझे टास्क खेळली असतात प्रत्येक गोष्टीमुळे, आणि मला वाटतं आता त्याचा तुला खरंच खूप फायदाही होणार आहे भविष्यामध्ये. तन्वीशी खरं तर खूप गप्पा मारायच्यात, पण आता तिला बरं नाहीये त्याच्यामुळे मला ते आता आवर्त घ्यावं लागतं आणि अजून ती बोलेल त्यापेक्षा आपणच आता थांबू आणि नंतर आपण गप्पा अजून खूप मारू. थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट.
मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.